वर्षापासून या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती आहे. गणेशोत्सव तोंडावर येतोय, काय सांगाल? सर, आज 14 वर्ष झाले आम्ही ह्या रस्त्याचं मुंबई महामार्गाचं काम चालू आहे. 14 वर्ष कोणी इथं पाहत नाही. आज रस्त्याला भरपूर खड्डे पडलेले आहेत. चिखल गाड्यांवर उडतोय. गाडी आज मी नवीन रिक्षा घेतली. नवीन रिक्षा घेऊन तिचाच आम्हाला मेंटेनन्स करायला परवडत नाही. कारण आज परवाच एक स्कॉर्पिओवाल्याने एक मोठा काळा दगड उडवला गाडीवरती. ती थोडीशी काच वाचली. ते जर काच पडते, आज मला 5,000चा खर्च होता. तो जर खर्च मी जर कॉन्ट्रॅक्टरची मागायला गेलो असतो, त्याने आम्हाला सर्व सांगितलं नसतं की तुम्ही इन्शुरन्सवाल्याकडे जावा आणि इन्शुरन्स करा. त्याच्यावर कोण लक्ष देत नाही. आणि आज उन्हाळा जेव्हा धूळ चालू होते तेव्हा आम्हाला रुमाल बांधून ड्रायव्हिंग करावं लागतं. तिथूनच आम्हाला जे गरोदर महिलांना आम्हाला न्यायला लागतं, तेव्हा आम्हाला त्यांना सांभाळून घेऊन जावं लागतं. दुसरं म्हणजे जर काय त्यांना प्रॉब्लेम झाला तर ते आपल्यालाच निसरावं लागतं. आणि आमचं म्हणणं असं आहे की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे. 14 वर्षापासून या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती आहे. तुम्ही शेजारीच राहताय महामार्गाच्या, काय परिस्थितींना सामोरं जावं लागतं? हो, आता बघायला गेलं तर आम्ही शेजारीच राहतो. गेले कित्येक वर्ष, 14 वर्ष, जवळजवळ 14 वर्ष हा काम रस्त्याचं झालं नाही पूर्ण. रोज त्याच्यामुळे आता आम्हाला भरपूर समस्या आम्हाला भोगायला लागतात. जसं की आता उन्हाळ्यातनं आता आपण बघितलं की धूळ भरपूर होते, घरात सगळी धूळ येते, आजूबाजूला सगळी. आता पाऊस आलाय, पावसामुळे सगळा चिखल होतोय. आता चिखलामुळे जायला अडचण होते आम्हाला. तर आता सरकार काय लक्ष देत नाही. 14 वर्ष काय तेच चाललंय. आता गणेशोत्सव आला, त्याच्यामुळे आता मी सरकारला विनंती करतोय की त्यांनी आपलं आमच्या म्हणजे हा रोड जो पट्टा आहे तो पूर्ण केला पाहिजे. त्यामुळे भांडी वगैरे पण पडतात घरातली, खडखड म्हणून. त्या सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी या रोडचं काम केलं पाहिजे वेळेत. आपलं नाव? हा, आपलं नाव? माझं नाव वेदांत कोगजे.